बिहारच्या राजधानीत शनिवारी सकाळी थरारक कारवाई झाली। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ग्रामीण बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय याच्या घरी छापा टाकला आणि घरात जे उघड झालं ते अविश्वसनीय होतं। या दरम्यान स्वयंपाकघरातील चिमणीतून लाखो रुपयांच्या नोटांचे गठ्ठे जप्त करण्यात आले। टीम रात्रभर घराबाहेर थांबली कारण विनोद राय यांच्या पत्नीनं प्रवेश द्यायला नकार दिला होता। अखेर सकाळी 5:20 पथकानं जबरदस्ती आत प्रवेश केला। घरात पाऊल टाकताच दिसलं लाखो रुपयांचे गठ्ठे, दागिन्यांचा ढीग, महागडी घड्याळं आणि चिमणीत लपवलेलं काळं धन। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ग्रामीण बांधकाम विभागात काम करणारे अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय याच्या पाटणा येथील निवासस्थानी छापा टाकला, जिथे त्यांना सुमारे 40 लाख रुपये रोख, 20 लाख रुपयांच्या जळालेल्या नोटा, 10 लाख रुपयांचे दागिने आणि 6 लाख रुपयांची घड्याळ सापडली आहे। छाप्यात कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्र आणि 12हून अधिक बँक खाती सुद्धा सापडली आहेत। विनोद कुमार राय याच्या पत्नीनं टीम पासून वाचण्यासाठी लाखो रुपयांच्या नोटा अक्षरशः जाळल्या, ज्यामुळे घरातील नालेही तुंबले होते। अधिकाऱ्यांनी जळालेल्या नोटांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅब टीमला बोलावलं। याशिवाय महानगरपालिकेची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आणि नाला साफ करून जळालेल्या नोटा काढण्यात मदत करत आहे। ही कारवाई भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा भाग आहे, पण चिमणीत लपवलेली रोख रक्कम, नाल्यात अडकलेल्या नोटा आणि करोडोंची संपत्ती हे सगळं काही सरकारी विभागांमध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराचं भयावह चित्र दाखवतं। सध्या विनोद कुमार राय याची चौकशी सुरू आहे।